आई दे मी काढते. सांगितलं ना तुला आज जाऊन बस म्हणून. या मुलीला माझी मुलगी म्हणायची लाज वाटते मला. पण यांच्या फॅमिलीत सगळे असेच. हिची आई, हिचा भाऊ, आत एक आणि बाहेर एक. पण आपल्या माहेरचं तिकडेच ठेवावं ना, इथे कशाला अडायचं. आईचाच पाठिंबा असल्यावर अशा पार्ट्या या घरात वारंवार किती वेळा होत असतील देव जाणे. बाबा वहिनी, हाँ मी हे खिचडी बिचडी नाही खाणार. मी थंड दूध घेईन फक्त. बर. आणि ऐक ना, आता लगेच आणू नकोस, रात्री झोपताना घेईन मी. अहो नकोय मला. थोडंसं खाऊन घे. जे काय झालंय ना त्यांनी पोट भरलंय माझं, अगदी गच्च भरलंय. हे बघा मला मान्य आहे माझी चूक आहे, पण त्याचा राग असा जेवणावर नका ना काढू तुम्ही. हे जे काय आहे ना याचा 1% 1% ही चांगली शिकवण तुझ्या मुलीला दे. उपकार होतील माझ्यावर. निश्चिंत होतो मी की तुझं लक्ष आहे मुलांकडे, पण आता मीच मूर्ख आहे असं वाटायला लागलंय मला. साधं भाजी घ्यायला जातेस ना तू, तर बाजारात काय काय घडलं हे येऊन मला घरी सांगतेस तू, आणि इतकी मोठी गोष्ट लपवलीस तू माझ्यापासून. नाही हो, मी तुम्हाला सांगणारच होते. पण कधी सांगणार होतीस? हिचे मित्र इकडे दारू पिऊन टोन झाल्यावर तुमचा मला हॉटेलमध्ये फोन आला तेव्हा मी. हा मग काय झालं? का नाही सांगितलं तेव्हा मला? नाही, प्रॉब्लेम काय होता? माझा किती मोठा क्लायंट माझ्या हातातून सुटलाय हे कळतंय तुला? यू हॅव नो आयडिया. आणि मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं पार्ट्या वगैरे नकोय मला. तरी सुद्धा तू तू परस्पर परवानगी दिलीस, आणि तेही या घरात धिंगाणे घालायला. शिवाय शेजाऱ्यांसमोर शोभा झाली ती वेगळीच. अश्विनी, मी नाही सांगितलेलं तरी सुद्धा माझ्यापासून लपवून तुझी हिंमत कशी झाली परवानगी द्यायची? अहो मी तिला फक्त. ज्या दिवशी तुझी मुलगी मयुरी काहीतरी गोंधळ घालून या घरात येईल ना, त्या दिवशी कळेल तुला. आई, पण तू सगळ्यांचं का ऐकून घेतेस ग? खरंच तुम्हाला शेमफुल वाटेल असं मी काहीच वागलेले नाहीये. ट्रस्ट मी. तू आता झोप मयू, आपण उद्या बोलू. अहो त्याचं काय आहे ना, मी तुमच्यापासून कधीच काही लपवू शकत नाही आणि लपवलंही नाही. मला मान्य आहे आपल्या मयूकडनं ना खूप मोठी चूक झाली, पण ना आपल्या मयूवर ना माझा पूर्ण विश्वास आहे.
ती असं कधीच काही करणार नाही की आपल्या दोघांची मान खाली जाईल. मला ना तुझा प्रॉब्लेम कळलाय. तुला विजनच नाहीये. मी या पार्टीमुळे अपसेट नाहीये किंवा तिच्या त्या मित्रांमुळे किंवा त्या ड्रेसमुळे, त्यामुळे अपसेट नाही मी. सारडा माझ्यासाठी जॅकपॉट होता आणि या सगळ्या फालतूगिरीमुळे ना तो हुकलाय, तोही कायमचा. अश्विनी, आज तुझ्यामुळे आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या स्वप्नांपासून मी 10 पावलं मागे गेलोय. अहो, आई ग, काय झालं? काही नाही हो, गुडघा जरा त्रास देतोय. मी काय म्हणते, आज मी जरा विश्रांतीच घेते. तुम्ही जा एकटे वॉकला. काल झालेल्या प्रकाराबद्दल तुला कोणी काहीही बोलणार नाही. चल लवकर. जोरदार चाललंय म्हटलं तुमचं प्लॅनिंग 4 BHK मध्ये जाण्याचं. बरोबरच आहे. घर नंतर कल्चर आधी, असंच असायला हवं. आम्हाला सुद्धा सांगायचं होतं पार्टीचं, आम्ही सुद्धा आलो असतो. नाही, जोरात पार्टी चालू होती म्हणून म्हटलं हो. मला ऐकवायच्या निमित्ताने कधी नव्हे ते लवकर उठलायत ना. मग हातात झाडू घ्या आणि स्वतःच्या घरातला उकिरडा साफ करा. आमच्या घरचं आम्ही बघू. चला चला चल. हो, मला तिकडे पण तेच ऐकावं लागतं. अगं कोणी काही तुला बोलणार नाही, मी आहे ना. चल, मॉर्निंग वॉक चुकवायचं नाही. चल 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 चल. आई, ते मी चिरून देते. राहू देत. माहितीये मला तू नाराज आहेस माझ्यावर. हो, आहे मी नाराज. काल तुला बोलले नाही कारण काल तुझा वाढदिवस होता मयू, आणि म्हणून मला तुझ्यावर रागवायचं नव्हतं. तू चुकलीस मयू. तू पार्टी केलीस म्हणून मला तुझा राग आला नाही, पण तू तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर कोणत्या पद्धतीची पार्टी करणार आहेस ना हे तू मला सांगितलं नाहीस, म्हणून मला राग आला मयू. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आई वडील घरात नको असतात का? हे बघ मयू, या असल्या गोष्टींच्या मागे लागून जर तू आपले संस्कार विसरणार असशील ना तर मला ही गोष्ट खपणार नाही. आई, पण आजकाल सगळेच घालतात ग वन पीस. एक मिनिट मयू, हे असे छोटे कपडे बघून वगैरे काय म्हणतात तुमच्या भाषेत ते जज, हा, हे करणाऱ्यातली ना मी नाहीये. मयू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. काल जेव्हा तुझे बाबा बोलले ना की त्यांना तुला मुलगी म्हणायची लाज वाटते, तेव्हा सगळ्यात जास्त वाईट मला वाटलं मयू. कुहू आणि तू, तुम्ही दोघेही माझा अभिमान आहात. आई, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो ग बाळा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण जर ही अशी चूक तू पुन्हा केलीस ना तर मी तुझी बाजू घेणार नाही, सांगून ठेवते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, जा, जाऊन आवर आता, जा, कॉलेजला जायचं. आई, काल जे आजी, आत्या आणि नंतर बाबा तुला जे बोलले ना ते मला नाही आवडलं. तू नेहमी सारखी काल पण गप्पच बसलीस, काहीच बोलली नाहीस त्यांना.
तू जशी माझी बाजू घेतेस ना तशी स्वतःची पण बाजू घे ना. अश्विनी चहा दे. हो. अहो चहा. बाबा, आय एम सॉरी. बाबा, अशी चूक परत नाही होणार माझ्याकडून. आय प्रॉमिस बाबा. तुमचं माझ्यामुळे खूप नुकसान झालं ना. नुकसान तर झालं, पण तुझे बाबा असे कोणी आंडू पांडू नाहीये. एक साडा गेला तर काय झालं, असे 10 उभे करीन मी परत. 18 वर्षाची झालीस तू, पण 18 वर्षाची झालीस म्हणजे सगळं तुला कळतं असं नाहीये ना. काही गोष्टी मोठ्याने सांगायच्या असतात. मोठे चुकल्यावर लहानांना दोष देऊन काय फायदा. आईचा काहीच दोष नाहीये. तिला काहीच माहित नव्हतं बाबा. तो पिंक ड्रेस ऋतुजाचा आहे. मी स्वतः तिच्याकडे घालण्यासाठी मागितलेला. आईने माझ्यासाठी काही विकत नाही घेतलं. सो प्लीज डोंट ब्लेम हर. नुसतं मी रागाच्या भरात जरा जास्तच बोललो का? मनावर घेऊ नको. छे हो. म्हणजे तुमची फाईट संपली का? परत फ्रेंड्स? कुहू, चल 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 पटकन आंघोळीला चल. थँक्यू बाबा. अहो, तुम्ही काल जे काही बोललात ना, म्हणजे माझ्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून दूर गेलात. खरं तर ना ते माझ्या मनातनं जातच नाहीये. हा, पण मला माहितीये ते तुम्ही रागाच्या भरातच बोल. नुकसान तर झालंय, पण इट्स ओके. आय विल सॉर्ट इट आउट. म्हणजे करीन मी बरोबर. आई, एवढी थंड चालेल का? थंड दूध सकाळी सकाळी? काय ग, ऍसिडिटी वगैरे झाली की काय? अख्ख्या घराला ऍसिडिटी झालीये. तू कशाला थंड दूध पितेस? थंड दुधानं घराचा अभिषेक कर ना. हे बघा, विनोद पुरे गृहदोष आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार होतात. काटेवेनीने पुस्तक दिले, त्याच्यात तोडगे आहेत. कलह दोष निवारणासाठी 10 वेळा तारक मंत्र म्हणून झाला ना की मग थंडगार ग्लासभर दूध प्यायचं. हो. मलाही दे का जरा पुस्तक. नाही म्हणजे बायको पासून सुटका होण्यासाठी एखादा तोडगा मिळतो का बघतो. विनोद नको म्हणून तर श्रेयस नाव ठेवलं ना. तुम्ही ना या घरात वस्तू कशा काय सापडत नाहीत काय माहिती बाबा. माणसांना राहायला जागा नाहीये, पण एखादी वस्तू हरवली की ती सापडत नाही. आता काय हरवलं तुझं? अगं आई, माझी आयब्रो पेन्सिल मिळत नाहीये, सापडतच नाहीये यार. अगं, काल मी संजूच्या हातात बघितली होती. संजूच्या हातात? त्याचा आणि आयब्रो पेन्सिलचा काय संबंध? काही पण. ऑफिसला जातानाच बरं हे सगळं घडतं ना. अगं एवढा उशीर होतो तर जा ना तशीच ऑफिसला. ऑफिसला जातेस की लग्नाला? का ऑफिसला जाताना तयार होऊन जायचं नाही असं काही नियम आहे बाबा? अगं पॉलिक्लिनिक मधली नोकरी तुझी,
कशाला हवं तुला आयब्रो फेशियल पॅक बॅग ते काय म्हणतात? बाबा फ्रंट डेस्क वर असते मी, मला असं प्रेझेंटेबल राहावं लागतं. ऑल्सो आमच्या ऑफिसमध्ये आज एक छोटीशी पार्टी पण आहे. उठा. पार्टी? पुढचं 4 वर्ष नाव घेऊ नकोस त्या पार्टीचं. ग आई, कोण बोलतीयस तू? तसलीवाली पार्टी नाही ग. तिच्या ऑफिसमध्ये कामं कमी पार्ट्या जास्त असतात. बाबा, माझ्या सिनियरचं प्रमोशन झालंय, त्याची छोटीशी सिंपल एक पार्टी. ओके, काय प्रॉब्लेम आहे माझ्या आयब्रो पेन्सिलशी तुम्हाला? आम्ही रेडी. अगं शिल्पी, मुलं आली त्यांना सोडते का? ऐक ना बहिणी, त्यांना स्कूल बस पर्यंत आज तूच ड्रॉप करशील का? मला ना ऑफिसला जायला खूपच उशीर झालाय आणि माझी साडी बघ खराब होईल उगाच. ठेव ते काम, त्यांना जा सोडायला लवकर. संजू, चला. अश्विनी राहू दे, मी सोडून येतो मुलांना. अहो बाबा, मी सोडेन त्यांना. अगं तू तुझी कामं कर. तसाही ना आज माझा वॉक अपूर्ण राहिलाय. हे आपली सारखी घरी चला करत होती ना. जातो म्हणजे माझा वॉकही होईल. हा, येतो. चला रे मुलांना. थांबा घेऊन ये. जाऊ दे त्यांना. जा. चला. बाय 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 बेटा. काका, वाघमारे काका, नमस्कार. नमस्कार. कसे आहात? छान मस्त. अहो तुमच्याकडेच येणार होतो, बरं झालं तुम्ही इथेच भेटला. माझ्याकडे कशासाठी? काका, हा माझा मित्र परब. अच्छा, नमस्कार. हा तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑफर घेऊन आलाय. तुम्हाला जी पहिली ऑफर आली होती ना, त्यापेक्षा एकदम बेस्ट, 1 टाइम. नाही, मला कळेल असं काही सांगशील का तू? अहो तुम्ही घर विकायला काढलंय आणि मला सांगितलं पण नाही. माझं घर मी विकतोय? नाहीतर काय, अहो अख्ख्या एरियात चर्चा आहे. चुकीची चर्चा आहे. मी माझं घर अजिबात विकत नाहीये, कळलं? माफ करा, मला घर विकायचं नाही. तुम्ही जाऊ शकता. काय काका, काय चाललंय काय? तुम्हाला घर विकायचं की नाही? आणि जर घर विकायचं नसेल तर मग काल श्रेयसने घरात एवढा मोठा राडा कशासाठी घातला? अरे त्याचा घर विकण्याची काय संबंध? आहे, थेट संबंध आहे काका. कसा काय? अहो श्रेयस त्या पार्टीला तुमचं घर दाखवायला घेऊन आला होता. पण तुमच्या घरात वेगळीच पार्टी चालू. म्हणजे तो माणूस माझं घर बघायला आला होता? नाहीतर काय. अहो आई, मी येते ग. शिल्पी, 1 मिनिट. अगं आता काय? अगं काल फोन आला होता आणि आज कॅलेंडरमध्ये असं लिहून आलंय की पालकांना भेटायला बोलवून सुद्धा ते भेटायला आले नाहीत म्हणून. खरं सांगू का, कालच्या सगळ्या गोंधळात ना हे सगळं सांगायचं राहून गेलं ग. ही सगळी बोलणी खायचा ठेका फक्त मी घेतलाय का? तुझा भाऊ तर अशा वेळी फोन पण उचलत नाही. अगं काय झालं? काय झालं म्हणजे संजूच्या शाळेची 2री इन्स्टॉलमेंट भरायची होती. त्यासाठी त्याच्या बाबांना फोन केला होता. म्हटलं होतं शाळेत जाऊन या, फी भरून या. संजूला स्पोर्ट्स चेंज करायचंय, त्या स्पोर्ट्स इन्चार्जला भेटून या हे सुद्धा सांगितलं होतं. पण नाही, मुलाला जन्म देण्याची नुसती हौस, जबाबदारी घेण्याच्या नावाने बोंब. अगं कामाच्या नादात राहून गेलं असेल, जाईल तो. कधी? संजूला शाळेतून काढून टाकलंय ही नोटीस आल्यावर? वकील साहेबांची प्रॅक्टिस इतकी जोरात चालू आहे ना की त्यांना 1 मिनिटाची सुद्धा फुरसत नाहीये. श्रेयस, आता यांना काय झालंय? तिकडे. बाबा का ओरडताय? माझं डोकं दुखतं एकतर. काल जी व्यक्ती या घरात आली होती ती कोण होती? क्लायंट होता, सांगितलेलं ना मी. आणि तुम्ही दोघे या घरात का आला होता? कशासाठी म्हणजे काय? इकडे बसून डिस्कस करायचं होतं आम्हाला. इथे घरी? हो, इथे बसून शांतपणे डिस्कस केलं असतं म्हणून घरी आलो. की हे घर बघून विकत घेता यावं, याची डील फिक्स करता यावी म्हणून? म्हणजे हे घर परस्पर विकण्याचा अधिकार तुला कोणी दिला? परस्पर मी काहीही करणार नव्हतो बाबा. परस्पर निर्णय तर घेतला ना तू? मला न विचारता हे घर विकण्याचा? कोण विकताय? तुमचे चिरंजीव.